मंडळी, ही काही कोथिंबीर वडी नाही, तर ही आहे एक आयुर्वेदिक भाजी आणि त्यापासून फक्त वड्याच नाही तर वेगवेगळे पदार्थसुद्धा आपण बनवणार आहोत. तुम्ही ही शेवग्याची पानं आणली की नेहमी फक्त भाजीच करता का? मग जरा थांबा, कारण या पानापासून आज आपण असा पदार्थ बनवणार आहोत जो कदाचित तुम्ही याआधी करून पाहिलाही नसेल. शेवग्याची पाने दिसायला जरी साधी असली तरी त्यामध्ये लोह, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फायबरसारखे अनेक पोषक घटक असतात. म्हणजे चव तर मिळतेच, पण रोजच्या आहारात पौष्टिकता वाढवण्यासाठी ही पानं खूप छान आहेत. पण शेवग्याची पानं खायची म्हणजे फक्त भाजीच का? तर अजिबात नाही. आज आपण यापासून 3 वेगवेगळे पदार्थ बघणार आहोत. एकदा का ही पद्धत पाहिली तर पुढच्या वेळी शेवग्याची पानं आणल्यावर भाजी करण्याआधी तुम्हाला ही रेसिपी नक्की आठवेल. कोथिंबीर अळूवडीला सुद्धा मागे टाकेल इतकी चविष्ट अशी शेवग्याच्या पानांची वडी. तर इथे मी 2 मोठ्या जुड्या शेवग्याची पानं घेतली आहे. ती स्वच्छ निवडून घ्यायची. जाडसर जे देठ असतात ते मात्र काढून टाकायचे. 10-15 मिनटं मिठाच्या पाण्यामध्ये भिजत ठेवा, कारण पावसाळा आहे. त्यानंतर 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायची आणि शक्यतो कोवळ्या पानाचाच वापर करायचा. सुरुवातीला बनवूया वड्या. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 इंच आलं, 6-7 हिरव्या मिरच्या, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता, 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरे घालायचे. थोडंसं पाणी घालून मिक्सरवरनं अगदी बारीक अशी ही पेस्ट करून घ्यायची. मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलं की यामध्ये मसाले घालायचे. पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, 1 चमचा धने जिरे पावडर, पाव चमचा ओवा, 2 मोठे चमचे तीळ आणि चवीनुसार मीठ. तर अर्धा चमचा मीठ घालून घेतलं की यामध्ये अर्धा लिंबाचा रससुद्धा घाला, कारण शेवग्याची पानं थोडीशी कडवट लागतात. लिंबाचा रस वापरा किंवा मग चिंचेचा कोळ घातला तरीसुद्धा चालेल. पाव कप पाणी घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घेतलं की लगेचच यामध्ये शेवग्याची पानं घालायची आहे. इथे मी 2 कप शेवग्याची पानं घालून घेतली. शेवग्याची पानं मात्र न चिरताच वापरली आहे. तुम्हाला हवं असेल तर अगदी बारीक चिरून सुद्धा घालू शकता. यामध्ये 1 कप घालायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि लगेचच 1 कप यामध्ये बेसन पीठ घालायचं. बेसन पीठ आणि त्याबरोबरच हे पीठसुद्धा जरूर वापरा, त्यामुळे अगदी चविष्ट अशा वड्या होतात. ते म्हणजे ज्वारीचं पीठ. तर इथे मी पाऊण कप ज्वारीचं पीठ वापरलं. तुम्हाला जर ज्वारीचं पीठ वापरायचं नसेल तर त्याऐवजी तांदळाचं पीठ वापरा. पण मस्त अशा खमंग आणि खुसखुशीत वड्या तयार होतात आणि पौष्टिकसुद्धा. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं. आधी आपण पाणी वापरलेलं आहे, त्यामुळे लगेचच पाणी घालायचं नाही. पीठ चांगलं मिक्स केलं, पाण्याचा अंदाज आला की मग थोडं थोडं पाणी घालून हे घट्टसर असं भिजवून घ्यायचं. तर भिजवण्यासाठी मी अर्धा कप पाण्याचा वापर केला. त्यानंतर चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आपण तयार केलेलं जे मिश्रण आहे ते यावर घालून हलकंसं हे प्रेस करून घ्यायचं. एकसारख्या वड्या थापून घ्यायच्या आहे. तुम्हाला हवं असेल तर या गोलाकारात सुद्धा बनवू शकता, पण या पद्धतीने बनवले की अगदी नवशिके पहिल्यांदा जरी बनवणार असाल तरी ते अगदी परफेक्ट वड्या बनवतील. हे चांगलं थापून घेतलं की लगेचच वड्या वाफवून घ्यायच्या, पण त्याआधी यावर थोडीशी तीळ घाला. तीळ घातल्यामुळे वड्या खायलाही चांगल्या लागतात आणि दिसायला सुद्धा. वड्या वाफवताना पाणी अगदी उकळतं हवं. लगेचच यावर चाळण ठेवायची आणि झाकण ठेवून मध्यम आचेवर 10 मिनिटं वड्या वाफवायच्या आहेत. पाणी जर अगदी थंड किंवा कोमट असेल तर वड्या शिजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो. आता 10 मिनिटानंतर यावरचं झाकण काढून बघाल तर अगदी परफेक्ट अशा वड्या शिजलेल्या आहेत. काढून थंड होण्यासाठी ठेवूया. पूर्ण थंड झाल्या की मगच वड्या कापून घ्यायच्या आहेत. लगेचच कापायला जाल तर मात्र त्याचे तुकडे होतील, व्यवस्थित ते काप होणार नाहीत. थंड झाल्यानंतर तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये वड्या कापून घ्या. शेवगा म्हणजे असं झाड ज्याच्या पानाची, फुलाची आणि फळाची सुद्धा भाजी करून खाता येते. यामध्ये भरपूर लोह असल्यामुळे रक्तातील जर हिमोग्लोबिन कमी असेल, कॅल्शियम कमी असेल, डोळे आणि त्वचेच्या आरोग्यासाठी शेवगा अतिशय उपयुक्त आहे. त्यामुळे गावाकडे बघा, अंगणात किंवा शेतामध्ये एक तरी शेवग्याचं झाड असतंच, पण शहराकडे मात्र ही भाजी विकत आणून खावी लागते. पण आता शेवग्याची पानं घरी आली की फक्त भाजीच नाही तर या खमंग अशा वड्यासुद्धा नक्की ट्राय करा. वड्या तळून घेणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर शॅलो फ्रायसुद्धा करू शकता किंवा नुसत्याच खाल्ल्यात तरीसुद्धा चालेल. आता या वड्या तळताना तेल हलकंसं गरम करून घेतलं की लगेचच वड्या तळून घ्यायच्या आहे. कोथिंबिरीची वडी किंवा अळूच्या वडीलाही मागे टाकेल इतकी चविष्ट पौष्टिक अशी ही शेवग्याच्या पानाची वडी तयार होते. खमंग, कुरकुरीत आणि खायलाही चविष्ट. बनवायला तर अगदी सोपी अशी शेवग्याच्या पानाची वडी तर तयार झाली, पण हा नाश्त्याचा पदार्थ जरूर ट्राय करा.
फक्त 5 मिनिटात तयार होतो. बनवायला जितका सोपा आहे, खायला तितकाच चविष्ट. तर आज आपण शेवग्याच्या पानाचे घावणं बनवणार आहोत. घावणं बनवण्यासाठी 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. घावणं बनवण्यासाठी वेगळं पीठ येतं ते वापरा किंवा घरी भाकरीसाठी पीठ असेल ते वापरलं तरी चालेल. यामध्ये पाव चमचा मीठ, पाव चमचा जिरे, 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, एक लहान बारीक चिरलेला कांदा, थोडासा किसलेला गाजर आणि खोवलेला नारळ घालायचा आवडीनुसार. तर इथे मी अर्धी वाटी खोवलेला नारळ घातला आहे. थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली की यामध्ये 1 वाटी घातली आहे शेवग्याची पानं. थोडीशी चिरून घाला, हवं असेल तर अगदी बारीक चिरली तरी चालेल. मी थोडीशी जाडसरच ठेवली. हे चांगलं मिक्स करून घेतलं की यामध्ये पाणी घालायचं. 1 कप पाणी घालून हे चांगलं मिक्स केलं, पण बॅटरची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळसर हवी, म्हणून पुन्हा 1 कप पाणी यामध्ये घालून घेतलं आहे. घावणं म्हटलं की बॅटर थोडंसं सैलसरच असतं, पण पाणी मात्र लागेल तसंच घालायचं. एकसोबत सगळं पाणी घालायचं नाही. 1 कप तांदळाचं पीठ होतं, त्यासाठी 2.5 कप पाणी वापरलेलं आहे आणि असं पातळसर हे बॅटर घावणं बनवण्यासाठी तयार झालं. घावणे म्हणजे नाश्त्याचा असा पदार्थ जो बनवायला अगदी सोपा आहे आणि पोटभरीचा सुद्धा. आज आपण शेवग्याची पानं वापरली त्यामुळे ते अजूनच पौष्टिकसुद्धा झालं. तर हे पॅन चांगलं गरम झालं की थोडंसं तेल लावून घ्यायचं. पॅन अगदी कडकडीत गरम हवा, लगेचच यामध्ये हे बॅटर घालायचं. गॅस मोठ्या आचेवरच ठेवायचा आहे. यावर झाकण ठेवून 2 मिनटं एक वाफ काढून घेऊया, म्हणजे घावण छान शिजलं जातं, कारण आपण त्यामध्ये भरपूर भाज्यासुद्धा घातलेल्या आहेत. 2 मिनटानंतर यावरचं झाकण काढा, पलटवून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूनेही छान असं खरपूस भाजून घ्या. तुम्हाला हवं असेल तर यावर तूप, तेल, बटर काहीही घाला, पण घावणं खायला मात्र अगदी चविष्ट लागतात. बनवायलाही अगदी सोपी अशी रेसिपी. मुलांच्या डब्यासाठी असो किंवा नाश्त्यासाठी झटपट साधा सोपा असा पदार्थ, शेवग्याच्या पानाचे मसाला घावण. बनवायला जितके सोपे आहे, खायला तितकेच चविष्ट. अशाच पद्धतीने हवे तेवढे गरमागरम हे घावण बनवून घ्यायचे. नुसतेच खा किंवा चटणीसोबत. अप्रतिम चवीचे आणि तितकेच पौष्टिक साधे सोपे असे हे मसाला घावण एकदा जरूर ट्राय करा. शेवग्याची पानं घरी आली की हा पदार्थ हमखास बनवा. फक्त 5 मिनिटं लागतात. मस्त मऊ लुसलुशीत गरमागरम असे शेवग्याच्या पानाचे घावणं तर बनवून खाल्ले, पण थांबा, पुढचा पदार्थ अगदी खास आहे, सगळ्यांना आवडणारा, बनवायलाही तितकाच सोपा. कारण खमंग कुरकुरीत अशी शेवग्याच्या पानाची भजी का तुम्ही एकदा बनवून खाल तर हीच भजी बनवाल. भजी बनवण्यासाठी एका मोठ्या भांड्यामध्ये 1 कप शेवग्याचे पानं घालून घेतलेले आहेत. हे न चिरताच वापरले. तुम्हाला हवं असेल तर बारीक चिरून घाला. त्यानंतर एक मोठ्या आकाराचा बारीक चिरलेला कांदा, 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, पाव चमचा यामध्ये ओवा घालायचा, अर्धा चमचा जिरे घातले आहे. त्यानंतर पाव चमचा हळद घालायची. लगेचच यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची. तुम्हाला हवं असेल तर बारीक चिरलेलं आलंसुद्धा घालू शकता. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये घालायचं आहे बेसन पीठ. तर इथे मी 1 कप बेसन पीठ घालून घेतलं आणि भजी छान अशी कुरकुरीत व्हावी म्हणून यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घालायचं. तांदळाच्या पिठामुळेच भजी छान अशी कुरकुरीत होतात. आता लगेचच हे चांगलं मिक्स करून घेऊया. पाणी मात्र लागेल तसंच घालायचं. लगेचच पाणी वापरायचं नाही, कारण शेवग्याचा पाला आणि कांद्यामुळे ओलसरपणा येतो. तर थोडं थोडं पाणी घालून मी थोडंसं घट्टसरच हे भिजवून घेतलं. सगळ्या शेवटी यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अगदी चिमूटभर खाण्याचा सोडा घातला आहे. त्यानंतर यामध्ये अर्धा लिंबाचा रससुद्धा घालायचा. लिंबाचा रस घातल्यामुळे चवही छान लागते आणि शेवग्याचा जो पाला आहे त्याचा कडवटपणा हलकासा कमी होतो. आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं. हे मिक्स करत असताना जर तुम्हाला वाटलं की बॅटर फार घट्टसर आहे, तरच यामध्ये 1 ते 2 चमचेच पाणी घाला. जास्त पाणी घालू नका. खूप पातळसर जर बॅटर असेल तर भजी खूप तेलकट होतात आणि ती तळल्यानंतर मऊसुद्धा पडतात. तर असं हे बॅटर तयार झालं. लगेचच भजी तळून घेऊया. भजी तळताना तेल हलकंसं गरम केलं की गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आणि मग भजी तळून घ्यायची. मोठ्या आचेवर किंवा फार धूर निघेपर्यंत तेल अजिबात गरम करायचं नाही, नाहीतर भजी आतून कच्ची राहतील आणि मग अशी भजी खायलाही चांगली लागणार नाही. आतपर्यंत छान अशी कुरकुरीत होईपर्यंत भजी तळायची आहे. रंगसुद्धा हलकासा बदलला की ही भजी पूर्ण तळून झाली, काढून घ्यायची. गरमागरम अशी ही शेवग्याच्या पानाची भजी एकदा बनवून तर बघा. नेहमी हीच भजी खाल. कांद्याचे भजी आणि वेगवेगळ्या भज्यांचे प्रकार तुम्ही आजपर्यंत खाल्ले असतील, पण ही वेगळ्या चवीची खमंग, चविष्ट आणि पौष्टिकसुद्धा भजी एकदा जरूर ट्राय करा. अशी ही कुरकुरीत भजी बनवायलाही सोपी आणि खायलासुद्धा तितकेच चविष्ट.
शेवग्याचा पाला पौष्टिक आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण फक्तच त्यापासून भाजी खाऊन बरेच जण कंटाळले असतील तर तुमच्यासाठी 3 वेगळ्या रेसिपीज. यापैकी कोणती रेसिपी तुम्हाला आवडली किंवा तुम्ही बनवली असेल तर नक्की कमेंट्समध्ये सांगा. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.